नमस्कार मित्रांनो, MPSC कंबाईनसाठी आपण PYQ सिरीज सुरू करत आहोत। यामध्ये आपण 2019 पासून ते 2023 पर्यंत झालेले मागील 5 वर्षाचे प्रश्नपत्रिकेचा ॲनालिसिस करणार आहोत। यामध्ये आपण प्रथम राज्यघटना म्हणजेच इंडियन पॉलिटी या विषयातील आलेले जे प्रश्न आहेत त्याबद्दल बघणार आहोत। हा पार्ट 1 असणार आहे। यानंतर पार्ट 2 मध्ये आपण इतर जे राहिलेले प्रश्न आहेत ते पण बघणार आहोत। तर प्रथम आपल्याला 2019 चे प्रश्न बघायचे आहेत। 2019 मध्ये प्रश्न क्रमांक 16 पासून इंडियन पॉलिटी या विषयातील प्रश्न सुरू झाले होते। पहिला प्रश्न आहे, बलवंतराय मेहता समितीची स्थापना रिकामी जागा या हेतूने करण्यात आली होती। लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचवणे। दुसरा ऑप्शन आहे, सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी उपाययोजना सुचवणे। तिसरा ऑप्शन आहे, तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळवणे। आणि चौथा ऑप्शन आहे, तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्रोतांची तपासणी करणे। तर बलवंतराय मेहता समिती ही 1957 ची समिती आहे आणि ही समिती जी आहे सामूहिक विकास कार्यक्रम जो होता त्याच्या अंमलबजावणीसाठी म्हणजेच ज्या त्रुटी निर्माण झाल्या होत्या त्या शोधण्यासाठी ती समिती स्थापन करण्यात आली होती। तर प्रश्न क्रमांक 16 चे उत्तर होणार आहे 2, सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी उपाययोजना सुचवणे या समितीचे प्रमुख काम होते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे आपल्याला बघायचे आहेत। महाराष्ट्रामध्ये थेट सरपंच निवडणुकीची शिफारस आहे ती PB पाटील समितीने केली होती। PB पाटील समिती ही 1984 ला स्थापन करण्यात आली होती। तर यामध्ये सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही, हा बरोबर आहे। अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते, हा पण बरोबर आहे पॉईंट इथे। जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष तो मांडता येणार नाही, हा बरोबर आहे। सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वास ठराव हा मानता येणार नाही, हा चुकीचा आहे। अखेरच्या वर्षात नाही तर 6 महिने उरले असल्यास अविश्वास ठराव मानता येत नाही। ऑप्शन क्रमांक 4 हा चुकीचा आहे आणि 17व्याचं ऑप्शन क्रमांक 4 हा उत्तर होणार आहे। त्यानंतर पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे आपल्याला बघायचे आहे। नीती आयोग म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याची स्थापना 1 जानेवारी 2015 मध्ये झाली। पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात। याची स्थापना ही 1 जानेवारी 2015 मध्ये झाली, हा बरोबर आहे। त्यानंतर पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात, हे पण बरोबर आहे। परंतु नीती आयोगचे जे लॉंग फॉर्म दिलेलं आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे नसून नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं आहे। त्यामुळे इथे ऑप्शन 1 जो आहे हा चुकीचा आहे आणि याचं उत्तर होणार आहे ऑप्शन 1 म्हणजेच ए हे जे ऑप्शन आहे हे चुकीचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 मध्ये तुम्हाला बिनचूक जोडी कोणती आहे ते ओळखायचं आहे। संसदेची निर्मिती कलम 81 मध्ये दिलेली आहे। राष्ट्रपती पदाची निवडणूक पद्धत कलम 54 आहे। भारताचा उपराष्ट्रपती कलम 64 आहे आणि भारताचा महान्यायवादी हा कलम 76 मध्ये दिलेला आहे। तर यामुळे तुम्हाला बिनचूक म्हणजेच जी करेक्टली मॅच पेअर आहे ते ओळखायची आहे। तर यामध्ये भारताचा महान्यायवादी हे कलम 76 मध्ये दिलेलं आहे, हे बरोबर आहे। त्यानंतर संसदेची निर्मिती ही कलम 79 मध्ये दिलेली आहे। त्यानंतर राष्ट्रपती पदाची निवडणूक पद्धती कलम 55 मध्ये दिलेली आहे आणि भारताचा उपराष्ट्रपती यांची तरतूद कलम 63 मध्ये दिलेली आहे। त्यामुळे हे तिन्ही चुकीचे जोड्या दिलेल्या आहेत आणि करेक्ट जोडी इथे भारताच्या न्यायवादी याची तरतूद कलम 76 मध्ये दिलेली आहे। त्यामुळे प्रश्न क्रमांक 19 चा आन्सर आहे 4 होणार आहे इथे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 आहे, खालील विधाने लक्षात घ्या। भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे, हा ऑप्शन बरोबर आहे। उच्च न्यायालय असलेले दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे, आपण पॉईंट बरोबर आहे। भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली, आपण पॉईंट बरोबर आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील 4थे उच्च न्यायालय आहे, आपण बरोबर आहे। या अगोदर कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास हे 3 उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले होते आणि 4थे म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले होते। त्यामुळे प्रश्न क्रमांक 20 चे उत्तर 4 होणार आहे, म्हणजेच वरील सर्व हे बरोबर आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणत्या तरतुदी
राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये दिलेले आहेत. तर राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये मंत्रिपरिषद राज्याच्या विधानसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असेल अशी तरतूद आहे. त्यानंतर ऑप्शन ए म्हणजेच मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. ही तरतूद कलम 164 पोटकलम 1 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर ऑप्शन डी म्हणजेच मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या ही राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद यांच्या संख्येच्या 15% अधिक असणार नाही. ही तरतूद आपण 91वी घटना दुरुस्ती जी आहे 2003ची त्यानुसार ॲड केलेली आहे घटनेमध्ये आणि याद्वारे 164(1)(a) हा आर्टिकल ॲड केलेला आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 21चं उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 आहे. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे? तर याचे उत्तर होणार आहे जापान. जापानच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आहे. भारतीय संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार आहेत? तर याचे उत्तर होणार आहे अनुच्छेद क्रमांक 163 मध्ये राज्यपालांच्या विवेकाधिकारानुसार जी तरतूद आहे ती दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 मध्ये जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाहीत ते कोणते आपल्याला ओळखायचे आहेत? म्हणजेच आपल्याला लोकशाहीचे मूल्य इथे माहीत असायला पाहिजे. ऑप्शन ए आहे मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका, हा बरोबर आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा, हा बरोबर आहे. अल्पसंख्याकांचे शासन, हा डेमोक्रेसीमध्ये येत नाही. कायद्यासमोर समानता, हा इथे बरोबर आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 24चे उत्तर एक सी होणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्न क्रमांक 24चं उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 मध्ये तुम्हाला सेंटर स्टेट रिलेशन आहे त्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये संविधानातील सूची जी आहे 7 शेड्यूल आहे आर्टिकल 246 मध्ये, त्यावर हा प्रश्न आलेला आहे. तर यामध्ये आपल्याला योग्य जोडी शोधायची आहे. ऑप्शन ए आहे दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य, हे राज्यसूचीमध्ये आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर टपाल खाते पोस्ट ऑफिस हे संघसूचीमध्ये आहे, हे पण बरोबर आहे. त्यानंतर बँकिंग जी आहे ते संघसूचीमध्ये आहे, हा बरोबर आहे. सर्व प्रकारच्या ठिकाणांची तीर्थयात्रा हे राज्यसूचीमध्ये नसून समवर्ती सूचीमध्ये आहे, म्हणजेच कन्करंट लिस्टमध्ये आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 25चे उत्तर हे ऑप्शन क्रमांक 2 होणार आहे. यामध्ये ए, बी आणि सी हे ऑप्शन बरोबर आहेत आणि डी हे चुकीचं आहे. याचे उत्तर समवर्ती सूची असं आहे. तर या संपूर्ण प्रश्नांचे तुम्हाला इथे उत्तर दिलेले आहेत. जर 2019च्या पेपरला आपल्याला ॲनालिसिस करायचं असेल तर खालील टॉपिकला लक्षात घेऊन आपल्याला अभ्यास करावा लागेल. प्रश्न क्रमांक 16 हा पंचायत राज समितीवर आलेला आहे, बलवंतराय मेहता समितीवर. 17वा प्रश्न थेट सरपंच निवडणूक या बाबतीत आलेला आहे आणि इनडायरेक्टली PB पाटील या समितीवर आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 हा गैरसंवैधानिक संस्था म्हणजेच नीती आयोगावर आलेला आहे. प्रश्न क्रमांक 19 ह्या महत्त्वाच्या कलमा. प्रश्न क्रमांक 20 उच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 21 मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ. प्रश्न क्रमांक 22 मूलभूत कर्तव्यावर आलेला आहे. प्रश्न क्रमांक 23 राज्यपाल संदर्भात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 24 हा लोकशाही संकल्पनेवर आलेला आहे आणि प्रश्न क्रमांक 25 हा केंद्र आणि राज्य संबंध म्हणजेच 7वी अनुसूची आर्टिकल 246 वरती आलेला आहे. तर या टॉपिकना तुम्ही लक्षात घेऊन आपल्या अभ्यासाची रणनीती ठरवू शकता. त्यानंतर 2020 वर्षातील प्रश्न आहेत पॉलिटी या विषयातील. 87 नंबर हा प्रश्न करंट अफेअर्सशी निगडीत आहे, म्हणजेच पॉलिटी या विषयाला चालू घडामोडीसोबत मर्ज करून तेव्हा प्रश्न विचारलेला होता. तर 87वा प्रश्न जो आहे आर्थिक दुर्बल घटकासाठी 103व्या घटना दुरुस्तीने 2019 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 पोटकलम 6 आणि 16 पोटकलम 6 मध्ये पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. त्यातील आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. पर्याय अ आहे अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांचा ज्यांनी लाभ घेतला नाही त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल, हे चूक आहे. त्यानंतर आर्थिक मागासवर्गीयांना 13% आरक्षणाचे प्रमाण राहील.
क आहे, या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक आणि नोकरीविषयक बाबींना लागू राहील. ड आहे, आर्थिक मागासवर्गीयांना 10% आरक्षणाचे प्रमाण राहील. तर यामध्ये वाक्य क आणि वाक्य ड हे दोन्ही बरोबर आहेत. यामध्ये अनुसूचित जमाती आणि जाती यांचा कोणताच रोल नाही आणि या आरक्षणाचा लाभ जो आहे तो 13% नाही तर 10% आहे. त्यामुळे अ आणि ब हे दोन्ही वाक्य चुकीचे आहेत. तर या प्रश्नाचं आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 होणार आहे. त्यानंतर 91वा प्रश्न आहे, खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. दुसरं वाक्य आहे, कायद्याने घालून दिलेली पद्धती अमेरिकेच्या राज्यघटनेवर स्वीकारले गेले आहे. तिसरं वाक्य आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतली आहे. आणि चौथा आहे, वरीलपैकी एकही नाही. तर यामध्ये तिन्ही वाक्य जे आहेत ते चुकीचे दिले आहेत. संविधान सभेच्या 288 नाही तर 284 सदस्यांनी 26 जानेवारी नाही ती 24 जानेवारी 1950ला राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यानंतर कायद्याने घालून दिलेली पद्धती तत्व आपण जपानच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे, अमेरिकेच्या नाही. आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे, ब्रिटिशांच्या नाही. त्यामुळे हे तिन्ही वाक्य जे आहेत चुकीचे आहेत. याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 92 आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचलित करायचे आहे ती उद्दिष्ट कथन करतो आणि त्यामधील भाषा जिथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेचा इतर भागास कायदेशीर मान्यता दिलेली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही. तर यामध्ये अ स्टेटमेंट हे बरोबर आहे, ब हे चूक आहे. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली त्याचप्रमाणे सरनाम्याला सुद्धा कायदेशीर मान्यता दिली होती. त्यामुळे प्रश्न क्रमांक 92चं उत्तर आपला हा अ होणार आहे, म्हणजेच विधान अ बरोबर आहे फक्त. त्यानंतर प्रश्न क्रमांक 93 आहे, प्राध्यापक के.सी. व्हीलर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानापैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते? तर याचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 4, एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्यांची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94 आहे, खालील विधाने विचारात घ्या. ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख अभिरक्षित ठेवणे व त्यांची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते. त्यानंतर ब आहे, प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ही वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली पाहिजे. यामध्ये वाक्य क्रमांक ब हा बरोबर आहे. ग्रामसभेचे जे अभिलेख आहेत, जी सुरक्षितता आहे, जे फाईल्स आहेत ती सुरक्षितता राखण्याची जबाबदारी ही सरपंच आणि ग्रामसेवक यांची असते, उपसरपंचच्या यांच्या कुठेच रोल नसतो. त्यामुळे वाक्य क्रमांक अ हा चुकीचा आहे इथे. तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे फक्त विधान ब बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 95 आहे, ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झालेल्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार इत्यादी करता येईल किंवा तो रद्द करता येईल. ब आहे, ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही किंवा तो रद्द करता येणार नाही. तर यामध्ये अ आणि ब हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 96 आहे, कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवर नियंत्रणाचा उगम होतो? तर यामध्ये कायद्याचे राज्य या कृतीवरून न्यायसंस्थेचा प्रशासकीय कृतीवर नियंत्रणाचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 97 आहे, राज्यपाल यांच्या संबंधी पुंछी आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारसी चुकीची नमूद करण्यात आली आहे? वाक्य क्रमांक 1 आहे, त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा, हा बरोबर आहे. त्यानंतर ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील,
हा बरोबर आहे. ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील. हा वाक्याची चूक आहे, कारण राज्यपाल हे राज्याचे असतात. त्यामध्ये राज्यसभा आणि लोकसभा यांचा कुठलाही रोल नसतो. त्यामुळे वाक्य क्रमांक 3 हे याचे उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 98 आहे. राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियान हे काय आहे असं विचारलं आहे. तर राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियान हे पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी सक्षम करणारी ही योजना आहे. त्यामुळे 98चं उत्तर हे 1 होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 99 आहे. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ आहे, लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात. हा बरोबर आहे. ब मध्ये लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचा सदस्यच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल. यामध्ये विरोधी पक्षाचा सदस्य नाही, तर विरोधी पक्षाचा नेता जो आहे लोकसभेमधला तो या समितीचा अध्यक्ष असेल अशी तरतूद आहे. आणि ही तरतूद 1967 पासून आपल्या संसदेमध्ये राबवली जाते. लोकलेखा समितीचा जो अध्यक्ष असतो तो विरोधी पक्षाचा नेता, म्हणजेच करंटली जे राहुल गांधी आहेत ते या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 100 आहे. भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. तर न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे भारताचे प्रथम लोकपाल म्हणून नियुक्ती झाली होती यांची. तर या सर्वच प्रश्नाचे उत्तर जी फायनल आन्सर कीनुसार MPSCच्या इथे दिलेले आहेत, तुम्ही एकदा चेक करू शकता. तर कंबाईन 2020च्या परीक्षेमध्ये पॉलिटी या विषयातील आलेल्या प्रश्नांना आपण खालील टॉपिकमध्ये वर्गीकरण करू शकतो. प्रश्न क्रमांक 91 हा संविधान निर्मितीवर आलेला आहे. 92 हा प्रिॲम्बल म्हणजे सरनामावर आलेला आहे. 93 हा संघराज्य पद्धतीवर आलेला आहे. 94 हा सरपंच आणि उपसरपंचाचे कार्य आणि कर्तव्य यांच्यावर आलेला आहे. प्रश्न क्रमांक 95 ग्रामपंचायतीचे ठराव यावर आलेला आहे. प्रश्न क्रमांक 96 हा मूलभूत संकल्पनेवर आलेला आहे. प्रश्न क्रमांक 97 हा राज्यपाल संदर्भात पुंछी आयोग यांच्या संदर्भात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 98 हा पंचायत राज अभियानासंदर्भात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 99 हा लोकलेखा समितीबाबत आलेला आहे. आणि प्रश्न क्रमांक 100 हा लोकपाल यांच्याबद्दल आलेला आहे. तर हे टॉपिक लक्षात घेऊनच तुम्ही आपल्या समोरचं अभ्यासाची रणनीती ठरवू शकता. यानंतरच्या पार्टमध्ये आपण पॉलिटी PYQ जे आहेत कंबाईनचे 21, 22 आणि 23 या वर्षाचे PYQ बघणार आहोत पार्ट 2 मध्ये. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.